त्या घरात लपला त्यो. आता याची सुटका नाही. परा, रीना, रेडी आहात ना तुम्ही? होय, चला. हो मॅडम. माझ्या गिन्या ₹1000 आहेत. माझ्याकडे 500 आहेत. वा, आज रात्री प्यायची सोय झाली. आ चला. उगाच जाऊ दिलं त्याला. तू जर खोटं बोलत असेल ना तर आता वाट लागली आपली पूर्ण. पराग, एक काम कर, तू दार वाजून बघ. कोण आहे काय? कोण दरवाजा उघडत नाही असावी. त्या माणसानं फसवलंय आपल्याला. नाही, त्यांनी फसवलं नाही आपल्याला. जर आतमध्ये कुणी नसतं तर बाहेरून दाराला कडी असती. कडी नाहीये याला, म्हणजे याचा अर्थ नक्कीच आतमध्ये कुणीतरी आहे. सावे, पण मग आता काय करायचं आपण? आता आपण दार तोडायचं. आता काय वाटेल ते झालं तरी त्या गाडीवाल्या अजयला फरफटत धैर्यांसमोर घेऊन जायचं. मी 3 पर्यंत आकडे मोजत आणि मग त्यानंतर आपण या दारावर धावून जायचं. रेडी? परागी. 1 2 3. मॅडम, रीना आणि पराग इथंही नाहीयेत. आता कुठं शोधायचं त्यांना? ते दोघे इथे नसणार हे मला आधीच माहित होतं. मी फक्त खात्री करून घ्यायला आले. म्हणजे? सावी, रीना, पराग हे तिघं मिळून ना माझ्या विरोधात काहीतरी कटकारस्थान रस्त्यात, एवढं नक्की. पराग आणि ती रीना सारखे सारखे घरी यायला लागले ना, खरं तर तेव्हाच मला संशय यायला हवा होता. पण ते जाऊ दे. पण नाना, मला आठवतंय धैर्य एकदा सावीला घेऊन या स्टुडिओत परत आला होता. त्यामुळे ना इथला कोपरा शोधून काढा. माझ्या विरोधात एवढं मोठं कारस्थान रचते ना ती कार्टी. इथे काहीतरी पुरावे नक्कीच असणार. एकदा काही सावी वेडेपणाचं नाटक करते याचा एक जरी पुरावा सापडला ना, मग बघाच
तिने धैर्याला माझ्या विरोधात काहीतरी सांगायच्या आधी ती कशी खोटी वागते ना हे मी धैर्याला सांगेन. आईचा एवढा मोठा विश्वासघात केलाय म्हटल्यावर धैर्य स्वतःच तिला हकलून देईल घरात. त्यामुळे वेळ नका वाया घालू. शोधा पटापट. हो मॅडम. डॉक्टर काय झालं? सावी ठीक आहे ना? तुमची ट्रीटमेंट झाली का? नाही, अजून थोडा वेळ लागेल. निदान अर्धा पाऊण तास तरी. का म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना? सावी बरी आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही, काय प्रॉब्लेम नाही आहे, पण थोडा वेळ लागेल. काही ट्रीटमेंटना थोडा वेळ लागतो, पण सावी मॅम चांगला रिस्पॉन्स देत आहे, त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. ठीक आहे. थँक्यू डॉक्टर. मी आहे इथंच. बघ, तुला म्हटलेलं कोणी कोण नाही इथं घरात. फसवलं त्या माणसानं आपल्याला. खरंच फसवलं सावे आणि आपले पैसे पण वाया गेले. पराग, ते बघ. त्या माणसाने आपल्याला फसवलं नाहीये. इथं नक्कीच कोणीतरी होतं. आपण आल्याची चाहूल लागली त्याला आणि म्हणून तो सटकला. पण आता याला आपण शोधायचं कुठं? सावित, ते बघ, तो तिथलं कोणतरी लपून बघत होता आता आपल्याला. पळाला, ते बघ. चला.
हा असं ऐकणार नाही. पराग, जा. पराग, पकड. नाना काही सापडते की नाही? नाही मॅडम, काही सापडत नाहीये. हार मानून चालणार नाहीये, नीट शोधा. हो मॅडम. हा चालू का होत नाहीये? नाना, हा? हा कॅमेरा चालू करा. मला याच्यातलं सगळं फुटेज बघायचं. हो मॅडम. डॉक्टर वेळ लागेल असं म्हणल्यात. त्यालाही आता बराच वेळ झालाय. आता कोणत्याही क्षणी सावी बाहेर येईल. आज काय वाटेल ते झालं ना तरी सगळं छान होणार. माझं मन मला सांगते. काय झालं? काही सापडते की नाही? नाही मॅडम, सगळे व्हिडिओ त्यांच्याच कामाचे दिसत आहेत. हा धैर्य, बोल ना. आई, सावीची ट्रीटमेंट सुरू झाली. छान झालं. बरं, डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरांचं म्हणणं होतं की ह्या ट्रीटमेंटनं सावी नक्कीच बरी होईल. बरी व्हायला सावी कधी आजारी नव्हतीच रे. सगळं काही नाटक करत होती ती. ह्यावेळी मी लय होपफुल आहे. मला पण असं वाटतंय की सावी बरी होईलच. तसं झालं ना तर देवीला अभिषेकच घालणार आहे मी. काय आहे, आत्तापर्यंत तुम्ही दोघांनी खूप सहन केले ना, पण हो, यापुढे मात्र तुमच्या आयुष्यात आता फक्त आनंदच असणार असं माझं मन सांगते मला. उपचार झाले की लवकर घरी या. आम्ही सगळेजण वाट बघतोय. कधी एकदा पूर्वीची सावी बघते असं झालंय मला. हो. बरं, मला सांग, तुझी तब्येत कशी आहे? डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेतेस ना वेळेवर, आणि झोप वगैरे व्यवस्थित होतीये ना? तू माझी काळजी करू नकोस. मी एकदम ठणठणीत आहे. आणि कसं आहे, तू आनंदी असलास ना की माझी काळजी मिटते बघ. मॅडम,
व्हिडिओ सापडला. कसला व्हिडिओ आई? अरे ते कामाचे व्हिडिओ बघत होते. बरं ऐक ना, ट्रीटमेंट पूर्ण झाली ना की पहिले मला कॉल कर काय. हा आता जरा गडबडीत आहे, ठेवते फोन. हा पप्पांचा खरा गुन्हेगार दुसरा तिसरा कुणी नसून दामिनी मॅडम असेल. आणि हे मी धैर्यांना सिद्ध करून दाखवणार. सावी नाईक, माझं सत्य जगासमोर आणायला निघाली होतीस ना. दामिनी मुजुमदार म्हणतात मला. तू विचारही करू शकत नाही इथपर्यंत माझी पोहोच आहे. नाही आता हा तुझा व्हिडिओ धैर्याला दाखवून तुला घरातनं धक्के मारून बाहेर काढलं ना, तर नावाची दामिनी मुजुमदार नाही मी. एकदा का घरातनं बाहेर गेलीस, आयुष्यातनं पण उठलीच म्हणून समज. सावी नाईक, तुझा खेळ संपला. तीन तास झाले ट्रीटमेंट सुरू. ट्रीटमेंट संपली असेल काय? काय करू? एकदा डोर नॉक करून बघू काय? डॉक्टर, डॉक्टर दार उघडा. डॉक्टर, सावी, सावी तू बरी आहेस ना? डॉक्टर, डॉक्टर प्लीज दार उघडा. इतका वेळ का लागतोय ट्रीटमेंटला? सावी कुठे आहे? सावी अजून आलेली नाहीये. आता अजून किती खोटं बोलू मी? डॉक्टर दार उघडा प्लीज. सॉरी सावी, आता ह्याच्यापेक्षा खोटं नाही बोलू शकत मी धैर्य सरांशी. डॉक्टर, डॉक्टर काय झालंय नक्की? इतका वेळ का लागतोय ट्रीटमेंटला आणि कधीपासून दार वाजवतोय मी? सावी कुठे आहे? ती बरी आहे ना? मिस्टर मुजुमदार, हे बघा डॉक्टर, जे काही असेल ते स्पष्ट सांगा. सावी कुठे आहे? डॉक्टर बोला की कुठे आहे सावी? फ्रेंड, नीता, अगं आई अजून कशा आल्या नाहीत? कुठे गेल्या असतील त्या? नाही माहित ताई, पण अहो त्यांनी विसम्माचा नंबर मागितल्यापासून मला अजून भीती वाटायला लागली हो. मला तर त्यांची ती नजरच विसरता येत नाहीये. म्हणजे मला सारखं असं वाटत होतं की आई आपल्याकडून काहीतरी वदवून घेतात. म्हणजे आईंच्या मनात काय चाललंय ना तेच कळत नाहीये बघ. हो ना ताई, मला काय वाटतंय, आपण फोन करून सावीला सगळं सांगायला पाहिजे.
अगं पण सावीला फोन कसा करणार? धैर्य भाऊजी तिच्या बरोबरच. आणि आता कदाचित तिला त्या ट्रीटमेंटला सुद्धा जावं लागलं असेल. तिला ते सुद्धा टेन्शन आहे. त्यात आपली भर नको बघ. ताई, मग आपण रीनाला फोन करूयात काय? अगं पण धैर्य भाऊजी बरोबर असताना रीनाला सावीपर्यंत कसं पोहोचता येईल? अगं नीता, त्या दिवशी त्या पूजेचं रेकॉर्डिंग केलं होतं, तो मोबाईल कुठे आहे? खरं तो फोन इराच्या हाती लागू नये म्हणून मी ऐनवेळी तिला स्वाहा करून असं घाबरवलं होतं ना. आणि तो फोन मी माझ्याकडे ठेवून घेतला. तो आहे माझ्याकडे. चला तुम्हाला दाखवते मी. हो चल. या. हे बघा, ह्यात फोन ठेवलाय. ताई, ह्यात फोन नाहीये. सावी, फ्रेंड, हे बघ, मी या सगळ्या रंगांची नावं लिहिली. लाल, निळा, हिरवा, काळा. मला सगळं येतं. आणि मी माझं नाव पण लिहिलं. हे सगळं तू लिहिलंस? हो. व्हेरी गुड. डॉक्टर, हे सगळं खरंच सावीनं लिहिलंय? बोला ना डॉक्टर. हे जर सावीनं लिहिलंय याचा अर्थ सावीची हेल्थ प्रोग्रेसमध्ये. हो, तुमच्या सावीमध्ये बरीच इम्प्रूव्हमेंट आहे. मला वाटतं आज संध्याकाळी सायकॅट्रिस्ट बरोबर एक सेशन झालं की अजून क्लॅरिटी येईल आपल्याला. तुमची सावी लवकर बरी होईल. सॉरी धैर्य, तुम्हाला मी खूप त्रास देते, पण आज मी हे नाटक संपवणार.